सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदानाद्वारे मंजूर. विरोधकांच्या गदारोळामध्ये विधेयक पास. थोड्याच वेळात भाजपची पत्रकार परिषद, तर संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधी बोलणार. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन मारायचे आदेश गृहमंत्र्यांचेच. राहुल गांधींचा लोकसभेत आरोप, तर पॅलेट गन मारायचे आदेश मंत्री देत नाही. जितेंद्र सिंहांचं स्पष्टीकरण. तातडीनं बचाव कार्य झाल्यामुळे हानी झाली नाही. नागपुरातल्या पावसावरती मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नागपुरात 5 वाजेपर्यंत मोठा पाऊस येईल अशी शक्यता फडणवीसांची माहिती. 29 ऑगस्टला अखेरच पण निर्णायक आंदोलन करणार. मनोज जरांगेंचा एल्गार. राज्यात 58 लाख नोंदी सापडल्यात, पण सरकार प्रमाणपत्र देत नसल्याचा जरांगेंचा दावा. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, कर्जमाफी होणार. 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. 5 लाख शेतकऱ्यांची यादी अपडेट झाली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. गाड्यांची मागणी. पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची महागड्या गाड्या खरेदीवरती महापौर तावडेंचं स्पष्टीकरण. पेडणेकरांना बंगला चालतो, गाडी नाही, तावडेंचा टोला. सांगलीत गोकुळनगरमध्ये महिलेचा संशयास्पद मृत्यू. विश्रामबाग पोलिसांकडून तपासाला वेग. एसआरएफ पथकाच्या मदतीनं मृतदेह खाली उतरवला. शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होणार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.